परत शिंदे कमिटी जी आहे हे त्यांचा पुनरुत्थान काम संपलं त्यांचं. चालू ठेवा कशाला. सुप्रीम कोर्टाचे जे मुख्य न्यायाधीश त्यांचा पगार 2,80,000 रुपये आणि यांचं 4.5 लाख रुपये प्रत्येकी. याचं मला कळलंय ते कशासाठी. तर ते तेवढेच नाही, त्यांच्या खाली तो स्टाफ असला काम करत असला. कशासाठी झालं ना तुमचं काम. तुम्ही आपण सांगितलं की त्या निजामशाहीमध्ये आमच्या ज्या नोंदी अडकलेल्या ते शोध. मग म्हणाले मराठवाड्यामध्ये सगळं मग महाराष्ट्रात सगळ्यांना ओबीसी मध्येच घ्या. ते सगळे जे हट्ट जे आहे पुरवण्याचं काम सरकार करत आहे. ठीक आहे, लोकांची मागणी आहे, आपण त्यांना प्रतिसाद दिला पाहिजे. परंतु ज्याप्रमाणे आपण म्हणतो की आम्ही कुणावर अन्याय करणार नाही म्हणजे लोक लाभ जर जे नोंदी सापडल्या त्याच्या आणखी दुप्पट लोक ओबीसीत आले म्हणजे ओबीसीला धक्का लागणार नाही. धक्का ढकलून बुकलून बाहेर काढण्याचं काम नावाला ओबीसी. परंतु त्याच्यामध्ये कुठलाही फायदा जर ओबीसीला राजकीय असेल, शैक्षणिक असेल व आणखीन काय असेल तो मिळणार नाही. बरं, ही सगळी मंडळी जी आहे. परंतु मराठा आरक्षण वेगळं दिलं, तिकडे पण मग ते तुमचं ते सारथीमध्ये ते पण तिथे, मग महाज्योतीमध्ये पण तेच. अरे आहे काय, काही कुठेतरी तुम्ही क्लॅरिटी देणार की नाही ओबीसी समाजात. हा समाज सुद्धा मतदान करतो हे विसरता येत नाही आपल्याला. आणि मग काही लोक म्हणतात की तुम्ही 2 समाजामध्ये तेढ वाढवतो. मला सांगा काय करायला पाहिजे, कुठे आम्ही चुकतो. तुम्ही कुठलं तरी एक बाजू धरून मराठा समाजाचे त्यांना न्याय देतो. सगळीकडूनच जर तुम्ही अशा रीतीने जर काही निर्णय झाले तर लोक प्रक्षुब्ध होणार. आणि त्यासाठी वेगवेगळे जे आहेत मेसेज आपल्याला कालपासून जे लोक बोलतात, मेसेज पाठवत आहेत, काय करायचं विचारत नाही. आता त्यासाठी जे आहे नक्की काय परिस्थिती राहील, त्यासाठी जे लोक आमच्या बरोबर जे आम्हाला कल्पना हे ओबीसी मध्ये काम करतात. सगळ्या लोकांना बोलवणं काही शक्य नाही, ते काही जाहीर सभा. पण त्यातले जे काही राजकारणात आहेत, काही नुसतेच समाजकारण किंवा काही वकील आहेत जे आम्हाला सपोर्ट करतात, काही लोकांनी जे आहे पुढे आपल्या आणखी काय करता येईल त्याची आम्ही चर्चा संध्याकाळी करणार. पण केंद्र सरकारची काही या प्रकरणात काही मदत करता येऊ शकते का, आरक्षण वाढवणं म्हणा किंवा इथं पहिल्यापासून म्हणाले तामिळनाडू इतर ठिकाणी जर वाढवलं जात आहे आणि आता सुद्धा 10% त्यांनी वाढवलंच आहे ईडब्ल्यूएस मध्ये. मग यांना पाहिजे तर यांना पण द्यावं. पण आता हे ईडब्ल्यूएस त्यांनी वाढवलं 10%. कदाचित आंतरिक हेतू हा असावा की महाराष्ट्रामध्ये मराठा, गुजरातमध्ये पटेल, पुढे जाट, काय ते राजस्थानमध्ये गुर्जर असेल किंवा गुजर जे काही समाज आहे त्यांना शांत करण्यासाठी ते 10% काढले असं मला स्वतःला वाटतं. आणि हे खरंच आहे. कशावरून तर बाकीच्या सगळ्या ठिकाणी पटेलांपासून गुर्जर ज्या सगळ्यांचे आंदोलन थांबले आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा सरकारने जाहीर केलं की या 10% आरक्षण जे ईडब्ल्यूसी त्याच्यामध्ये 85% मराठा समाजानेच त्याचा फायदा घेतलेला आहे. म्हणजे याने मग शांत बसायला पाहिजे. पण ते शांत न होता वेगवेगळे आंदोलन करतायत आणि हजारो गाड्यातून सगळी गरीब माणसं जे आहेत ते मोर्चा घेऊन मुंबईला येतात. सर, गुणरत्न सदावर्ते यांनी देखील विरोध केलेला आहे. गुणरत्न सदावर्ते ऍडव्होकेट त्यांनी देखील ते आपल्या बैठकीला आज येणार आहेत का, काही चर्चा झाली? मला काही कल्पना नाहीये. काय मी आता लोकांनी सगळ्यांना आवाहन केलेलं आहे. सगळ्यांना मला नाशिकमध्ये सुद्धा काल काम होतं, कॉलेजचं काम होतं. त्यामुळे ते जर गायगाने आपण बोलून येतील. काही लोक स्वतःहून काम करत असतात स्वतंत्रपणे, काही लोक पक्षात राहून काम करतात, काही लोक लिखाणाचं काम करतात, काही वकील मार्गदर्शन करतात, काही वेगवेगळ्या सभामधून मार्गदर्शन होतं. ज्यांना जे जे काही सुचेल ते त्यांनी करावं.
इथे आम्ही केवळ एका जातीसाठी लढत नाही आहे. केवळ मराठा समाज एका जातीसाठी आमची लढाई नाही. आमची लढाई 374 जातींसाठी आहे. मग त्याच्यामध्ये भटक्या विमुक्त आले, ते नंदीबैलवाले आले, ते आणखीन जे काय ते पर्यायीवाले असतात, सापवाले, गारुडी, अमू तमू, अनेक लहान तिथून भटक्या विमुक्त जे आहेत सगळे, ते सगळे आहेत. त्याच्यामध्ये मोठे समाज सुद्धा आहेत, जसे धनगर आहेत, माळी आहेत, वंजारी आहेत, तेली आहेत, मूळ कुणबी आहेत, सुतार, लोहार, अमुक तमुक, 12 बलुतेदार, असे 374 जातींचं नुकसान होऊ नये म्हणून आमचा हा सगळा प्रयत्न आहे.